जी ओबीसी जनता आहे, मी मग सत्ताधाऱ्याच्या विरोधातही बोलतो, विरोधकाच्या विरोधात तर बोलतो. जो ओबीसी बांधवांच्या हिताच्या आड किंवा ओबीसी मध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतोय, ओबीसी मध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करतोय, त्या माणसाच्या विरोधात बोलणारा हा लक्ष्मण आहे. आज तुम्ही आमच्यामध्ये फूट पाडून आज आमच्या बांधवांना म्हणताय की चला मुंबईला. हे कुठलं षडयंत्र आहे? ज्या माणसाने आमच्या गाडीवरती दगड चपल्या हाणल्या, मला गेवराईमध्ये येण्यापासून रोखलं, त्या माणसानं तुम्ही स्टेजवर घेऊन फिरणार आणि परत म्हणणार तुम्ही मुंबईला काय येत नाही? अरे 100पैकी 99 आंदोलनामध्ये सहभागी होणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. गोपीचंद पडळकर असतील किंवा लक्ष्मण हाके असतील. तुम्ही बंधूंनो नमस्कार. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. आपण आज पंचायत राज म्हणजे 12 जिल्हा परिषद पंचायत जिल्ह्यामधील जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे. आणि हा शेवटचा दिवस आज 3 वाजेपर्यंत आपल्याला अर्ज भरायचे. अनेक वर्ष वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाकडून तिकीट मिळण्याच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. ते आस लावून बसलेले आहेत. पण ओबीसी भटक्या जाती जमातीमधील कार्यकर्त्यांना हे पक्ष तिकीट देतीलच, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, हा झाला आशावाद. पण माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की आज शेवटचा दिवस आहे, महत्वाचा दिवस आहे. पक्ष तुम्हाला शेवटच्या तासापर्यंत एबी फॉर्म तुम्हाला देतील का नाही याची शाश्वती कुणाला सांगता येत नाही. कारण पक्षाचा प्रमुख आणि तिकीट वाटणारी माणसं आपली नाहीत. म्हणून तर आम्हाला संघर्ष करावा लागतोय. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, पक्षानं बी फॉर्म नाही दिला तर तुम्ही घाळ बसू नका. तुम्ही अपक्ष अर्ज भरायची तयारी ठेवा. पक्षानं दिला शेवटच्या तासात अर्ज तरी तुम्ही मग लास्ट टाइमला जाऊन त्या तुमच्या अपक्ष अर्जाला तो पक्षाचा बी फॉर्म जोडा. पण तुम्ही अर्ज भरा. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, ही नेत्यांची निवडणूक नाही. कार्यकर्ता लढला तर कार्यकर्ता घडेल. झेडपी मेंबर, पंचायती मेंबर आपला झाला तर त्याला विधानसभेचं लोकसभेचं आंबेडकरांनी 340व्या कलमामध्ये तुम्हाला विधानसभेत लोकसभेत सुद्धा ओबीसींना आरक्षणाची तरतूद केलेली आहे. लोकसभा विधानसभेत तर तुम्हाला आरक्षण मिळालं नाही. पंचायत राजमध्ये आरक्षण दिलंय सरपंच पदासाठी, पंचायती मेंबरसाठी, नगरसेवक पदासाठी, झेडपी मेंबरसाठी, महापौर पदासाठी. त्याचा तरी तुम्ही फायदा घ्या. आणि आजचा दिवस एवढा महत्वाचा दिवस आहे निवडणुकांच्या दृष्टिकोनातून. एखाद दुसरा कार्यकर्ता त्याच्या कष्टानं, त्याच्या मजदुराप्रमाणे, त्याच्या वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करण्यानं त्याला आज रोजी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला पंचायती मेंबर होणं आहे, झडपी मेंबर होणं आहे. कारण तुम्ही जर निवडून नाही आला तर तुम्हाला इथली सिस्टीम कळणार नाही, व्यवस्था कळणार नाही. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. 12 जिल्ह्यामधल्या माझ्या ओबीसी बांधवांना, विशेष करून धनगर समाजाच्या बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे, आज 3 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज भरायचा आहे. बघा, पुण्यासारख्या, पिंपरी चिंचवडसारख्या, जालन्यासारख्या, परभणीसारख्या अनेक ठिकाणी ओबीसीचं आरक्षण बोगस मराठा कुणबी सर्टिफिकेट काढून ह्या लोकांनी ढापलेलं आहे, चोरलेलं आहे. आता तुमचं आरक्षण, तुम्ही जर आजचा दिवस घाळ राहिला तर हे तुमचं आरक्षण ढापणार आहेत. ओबीसी मध्ये फूट पाडायचा प्रयत्न विशेष करून बीड जिल्ह्यातल्या सोळंकी, पंडित, सोनवणे, जालन्यामधले काही टोपे बिपे असल्या माणसांनी ओबीसी मध्ये फूट पाडायचं खूप मोठं षडयंत्र रचलेलं आहे. या षडयंत्राला तुम्ही बळी पडायचं नाही. आपण आपली आंदोलनं आपल्या मागच्या 5 पिढ्यांनी आंदोलनं केलेली आहेत. आजचा दिवस महत्वाचा आहे. आज 3 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज भरायचे आहेत. निवडणुकीला सामोरं जायचंय. नाहीतर अर्ज भरायचा सोडून तुम्ही इकडं तिकडं भटकत राहिला, भरकटला तर पुन्हा 5 वर्ष तुम्हाला ही संधी नाही. तुमचा राग आहे ना सत्तेबद्दल, व्यवस्थेबद्दल, तर तो त्या मतपेटीतनं दिसला पाहिजे. आपली माणसं निवडून गेली पाहिजेत. तुम्ही अनेक जात समूहांना एकत्र घेतलं पाहिजे. निवडणुकीला सामोरं जाताना फक्त समाजाच्या दारात मत मागायला नाही जायचं, सगळ्यांच्या दारात जायचंय. तुम्हाला नेतृत्व करायचंय, तुम्हाला लीड करायचंय, ओबीसी प्रवर्ग सांधायचा आहे. गेल्या अनेक दिवसापासून ही ओबीसीची मुवमेंट महाराष्ट्रामध्ये उभी केली. काहींच्या बुडाला एवढी आग लागली की ओबीसीच्या आंदोलनात कशी फूट पाडायची आणि ओबीसी मधल्या काही जातींना कसं बाहेर काढायचं, हे खूप मोठं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून मी आता तुमच्या समोर सकाळी लाईव्ह आलोय. एवढे भुरटे आणि गर्दुल्ले मला फोन करतायत की तुम्ही मुंबईला निघाला की नाही.
अरे आज 3 वाजेपर्यंत माझ्या कष्ट करणाऱ्या, वर्षानुवर्ष वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणाऱ्या, कुणाला तरी पंचायती मेंबर, झडपी मेंबर व्हायचंय, त्याचा अर्ज भरायचा राहिला बाजूला, त्यानं इकडे निवडणुकीला सामोरं जायचंय, वेगवेगळ्या समाजाच्या दारात मत मागायला जायचंय, आणि तुम्हाला कोणतरी गरजुल्ले कोणतरी माणसं सांगतायत की तुम्ही आज कुठं आहे, हाके सर तुम्ही का आला नाही? आणि आम्हाला कळतंय ना, आम्हाला कळत नाही आम्ही एवढे दूधगोळे आहोत का? गेल्या 25 वर्षापासून रात्रंदिवस आम्ही हेच काम करतोय. अरे टायमिंग तरी कळलं पाहिजे ना तुम्हाला. 2-5 दिवसानं पुढचं आंदोलन, पुढच्या तारखेनंतर निवडणुका झाल्यानंतर आपल्याला आंदोलन करता येऊ शकतं ना. कशासाठी चाललंय हे सगळं? मी खूप जबाबदारीने बोलतोय, खूप परखड बोलतोय आणि खूप वास्तव बोलतोय. आजचा दिवस अर्ज भरण्याचा आहे. 12 जिल्ह्यामधल्या पंचायती आणि जिल्हा परिषदामध्ये आपले कार्यकर्ते निवडणुका लढतायत, त्यांना अर्ज भरायला, त्यांना सपोर्ट करायला तुम्ही आम्ही गावागावात असलं पाहिजे. ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आज निवडणुकीचा अर्ज भरायच्या दिवशी तुम्हाला गावातनं बाहेर निघायला सांगतायत, म्हणजे तुमची माणसं इकडे वाऱ्यावर पडली पाहिजेत. निवडणुकीला सामोरं जायचं सोडून तुम्हाला काहीतरी वेगळं करायचा भाग पाडतायत. हे एवढं षडयंत्र तुम्हाला समजू नये का? हे बघा, पिसाळ नावाचा एक हरामखोर आहे बघा, हनुमान पिसाळ. अरे तुला लाज वाटते का? बंद करा म्हणून सांगतोयस. च्युतिया, परत माझ्या तोंडातून शब्द आला म्हणून तू बोलतोयस. धनगर समाज, हे बघा, हे सगळे मन्या जारांगीची कुत्री इथं येऊन फेसबुकवर कमेंट करतायत आणि आम्हाला सांगतायत की तुम्ही मुंबईला चला आणि हे अर्ज भरणार इकडे गावोगाव, इथलं राजसत्ता राजपाट काढून घेणार. तुम्ही सांगता काय रे भडव्यानो? अमोल कुंडकर, विकी सरदार, हे बघा, चल पळ रे म्हणतो गोविंद भुमरे. का रे च्युत्या, तुम्ही निवडणुका लढणार, तुम्ही राजकारण करणार आणि आम्हाला भीक मागायला लावणार काय? बुडाला आग लागली काय तुमच्या? हनुमान पिसाळ, हाके सर तुम्हाला मानतो मी, तुम्ही काही जातीवादी बोलू नका, धनगर समाजाविषयी बोला. अरे मी जातीत धनगराच्या जन्माला आलोय, तू नको सांगू च्युत्या. तोंडातनं शब्द येतोय, नीट व्यवस्थित बोलायचं, समजून घ्यायचं, विरोधाला विरोध नाही करायचा. त्या सोळंकीच्या आणि विजया पंडितच्या सांगण्यावरनं तुम्ही बोलता काय? आज अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे आणि धनगरांना बाजूला काढता काय? त्यांना निवडणुका लढू द्यायचा नाही, हा तुमचं षडयंत्र आहे का? अरे एक माणूस, एखादा पंचायती मेंबर, झडपी मेंबर झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे? हे बघा आता काय कैलास काय गुडे, हाके सर, अरे आजचा दिवस किती महत्वाचा आहे. 2-5 दिवसानंतरची तारीख आपण डिक्लेअर केली तर ते व्यवस्थित होऊ शकतं ना. आजचा दिवस शेवटचा दिवस आहे. लोक अर्ज भरतायत, लोकांना तिकिटासाठी प्रयत्न करतायत रात्रंदिवस. आमचे हात जोडून विनंती आहे तुम्हाला राव, एखादा दिवस मागं पुढे झाला तर चालत नाही का? माझी समाज बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. 10-15 वर्ष झालं आम्ही समाजाच्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये, वेगवेगळ्या प्रश्नामध्ये सक्रिय सहभाग घेतोय. रात्रंदिवस अंग मेहनतीनं आम्ही हे कामं करतोय. बौद्धिकदृष्ट्या सांगतोय, सगळ्या लोकांना फॅक्ट सांगतोय, वास्तव सांगतोय, लिगल ऍस्पेक्ट सांगतोय, काय परिस्थिती आहे सांगतोय, तरी सुद्धा लोक ऐकायला तयार नाहीत राव. तर सगळ्यांच्या एकोप्याने एकत्रित येऊन आपण हा निर्णय घेतला पाहिजे ना. हनुमान पिसाळ, तू नको समजावून सांगू, तुम्हाला कॉल कर, तुला मी सांगतो काय आहे ती. धनगरांना मुंबईला पळवायचं आणि इकडे तुम्ही अर्ज भरायचे, हे षडयंत्र बंद करा तुम्ही. 12 जिल्ह्यामधली निवडणूक आहे, ही अस्तित्वाचा प्रश्न आहे. माझी सगळ्या लोकांना हात जोडून विनंती आहे. मी परखड बोलणारा माणूस आहे, वास्तव आणि खरं बोलणारा माणूस आहे. मी माझ्या समाजाच्या किंवा ओबीसी बांधवांच्या हक्क अधिकाराच्या संदर्भात त्यांना जर कोण भैकवत असेल तर त्यांना वास्तव सांगणारा हा लक्ष्मण हाके आहे. अनेक लोक आहेत, सगळ्या बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे. बाबांनो, आम्ही आजचा 12 जिल्ह्यामधला अर्ज भरण्याचा हा शेवटचा दिवस आहे. लोक अर्ज भरतायत आणि सोशल मीडियावरती मला कालपासून त्या गेवराईमधल्या आणि माजलगावमधल्या पक्या साळुंके आणि विजया पंडित
याचे भुरटे गर्दुल्ले कार्यकर्ते मला फोन करतायत, तुम्ही मुंबईला का नाही, मुंबईला काय नाही. आम्ही एका एका गावात जातोय, एका एका कार्यकर्त्याला अर्ज भरायला सांगतोय. पंचायत राजमध्ये ओबीसी मधल्या बांधवांना अर्ज भरायला सांगतोय. आम्ही सामाजिक इक्वेल्युशन करतोय. एक झडपी गण वेगळ्या समाजाचा, खालचे दोन वेगवेगळ्या समाजाचे. आपलं सोशल इंजिनिअरिंग झालं पाहिजे. वेगवेगळ्या समूहांना एकत्रित आणून आपण निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. इथल्या राज्यकर्त्या लोकांचं हे खूप मोठं षडयंत्र आहे. षडयंत्राला बळी पडू नका. हे मी वास्तव माझ्या बांधवांना माझे आहेत म्हणून मी हे कळकळीनं सांगतोय की बाबांनो, आज 3 वाजेपर्यंत आपल्याला अर्ज भरायचे. कुणीही अर्ज भरण्या वाचून थांबायचं नाही. वेगवेगळ्या पक्षांना तुम्ही अर्ज मागताय, प्रयत्न करताय, धन्यवाद. तिथं तुम्ही केलाच पाहिजे. तिथं तुम्हाला तिकीट मिळाली, आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही, उलट आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. पण जिथं तुम्हाला पक्ष तिकीट देणार नाहीत त्या ठिकाणी अपक्ष अर्ज भरा, पण जागा मोकळी सोडू नका. लढा, संघर्ष करा. संघर्षाचा इतिहास लिहिला जातो. निवडणूक लढून जिंकून येणाऱ्यापेक्षा कुणी संघर्ष केला, पडला कोण, पडणाऱ्याची चर्चा जास्त प्रमाणात होते. त्यामुळे तुम्हाला आम्हाला आज संघर्ष केला पाहिजे. आज 3 वाजेपर्यंत खूप महत्वाचा दिवस आहे. 12 जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची आस, कोण आम्हाला तिकीट देतोय, कोण आम्हाला बी फॉर्म देतोय आणि कसं आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय यामध्ये लागलेले आहे. त्यामुळे आंदोलनाचं टायमिंग चुकतंय हे मी तुम्हाला हात जोडून सांगतोय. 2-5 दिवसांनी आपण पुढचीही तारीख डिक्लेअर करू शकतो किंवा महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या लोकांना एकत्रित आणून एक महाराष्ट्रव्यापी पण आंदोलन करू शकतो. आज निवडणुकीला सामोरं जाण्याचा दिवस आहे. हे 8-10 दिवस हे गेल्यानंतर पुन्हा आहेच ना, आपलं चालूच आहे ना. मागच्या 50-60 वर्षापासून हेच चालू आहे ना. पण ज्यांनी कुणी तुम्हाला आजची तारीख निवडायला सांगितली त्याचं षडयंत्र तुम्ही लक्षात घ्या की पंचायत राजमधनं धनगर एकदा बाजूला निघाला की मग रान मोकळं. हे षडयंत्र आहे खूप मोठं, हे लक्षात घ्या. आजचा दिवस फक्त तुम्ही, माझी तुम्हाला विनंती आहे, कार्यकर्त्यांनो कॉन्सन्ट्रेट करा, लक्ष केंद्रित करा. आज 3 वाजेपर्यंत 12 जिल्ह्यातल्या पंचायतीच्या आणि जिल्हा परिषदेच्या रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवनातला हा अतिशय महत्वाचा दिवस आहे. आणि तुम्ही आज निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय हे वास्तव. अरे आम्ही रात्रंदिवस पळतोय राव, एका एका कार्यकर्त्याला तयार करतोय, एका एका कार्यकर्त्याला अर्ज भरायला लावतोय, त्याची मानसिकता तयार करतोय. आणि मला फोन करून सांगतायत, हाके सर तुम्ही मुंबईला का जात नाही, हाके सर तुम्ही मुंबईला का निघत नाही. अरे एका एका कार्यकर्त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आजचा दिवस टळला तर काय आम्ही आंदोलनातून बाहेर पडलोय का, आम्ही काय विरोध केलाय का, आम्ही काय जायचं नाही म्हणून कुठं काय सांगितलं का. पण टायमिंग बघा ना थोडंसं. माझी हात जोडून समाजाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचंय. आपले 5-10 झडपी मेंबर वाढवायचे, जिल्हा परिषदेचे मेंबर वाढवायचे. आपलं प्रतिनिधित्व ह्या लोकल बॉडीमधनं बाजूला झालं. राजसत्तेच्या जोरावर तर ह्यांनी आपल्या आरक्षणाचा खेळखंडोबा मांडलाय. आपला एक माणूस नाही तिथं आवाज उठवायला. कसे कार्यकर्ते तयार होणार, कसं नेतृत्व तयार होणार. हा, हे खूप मोठं षडयंत्र आहे. अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला कोणीतरी मुंबईला जायला सांगतोय. अरे समजून तरी घ्या राजेव. माझी हात जोडून विनंती आहे बांधवांनो. खूप लोक खाली येत आहेत. जे कट्टर समर्थक पवन सर भरत आहेत, वंचित भाऊ पवन करवरचं अभिनंदन, जो निवडणुकीचा आज अर्ज भरतोय. अनेक लोक आहेत, रोहित बोरकर धन्यवाद, नितीन शिरसाट धन्यवाद. तुमची भावना आहे बघा. धनगर समाजाला ह्या ओबीसी मुवमेंटमधनं बाजूला काढायचं खूप मोठं षडयंत्र या बीड जिल्ह्यातल्या काही आमदारांनी रचलेलं आहे. आम्हाला चांगलं माहिती आहे. मी लाईव्ह त्यासाठी आलोय. माझ्या बांधवांना मला वास्तव समजावून सांगायचं आहे. आपण ओबीसीची मुवमेंट, ओबीसी लोकांना एकत्र आणण्याची चळवळ गेल्या 2-3 वर्षापासून रक्त आटवून प्रत्येक बांधवाला समजावून सांगतोय. त्यामध्ये आपण थोडंसं यशस्वी होतोय. अरे निवडणुकीला उद्या सामोरं जायचंय. वेगवेगळ्या समाजाच्या दारामध्ये आपल्याला मतं मागायला जायची आहेत. आपल्यासारखे शोषित, वंचित, दुःखित, पीडित लोक आहेत. या व्यवस्थेनं आजपर्यंत ओबीसी बांधवांना एकत्र येऊ दिलं नाही. ओबीसी मध्ये फूट पाडली. बंजारा बांधवांचं वेगळं आंदोलन उभं करायला लावायचं. धनगर बांधवांना निवडणुकीच्या तोंडावर, ठीक आहे ना, त्या समाजाच्या मागण्या आंदोलनं झालीच पाहिजेत. आम्ही काय त्यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही. पण निवडणुकीच्या तोंडावर अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी एक लढाऊ समाज असलेल्या समाजाला मुंबईला चला म्हणून जर आंदोलन उभं करायला लावत असतील, पेटवत असतील, टायमिंग तर बघा. आज 12 जिल्ह्यामधल्या पंचायतीचे आणि झडपीचे आज अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे 3 वाजेपर्यंत. आणि आज मुंबईला धनगराला मुंबईला पाठवायचं आणि इकडे अर्ज भरायचे. वारे षडयंत्र. अरे समजून घ्या ना. आजचा दिवस काय आहे. जो कार्यकर्ता रात्रंदिवस मेहनत करतोय त्याने एकट्यानं जाऊन अर्ज भरायचं तिथं. त्यानं कुणासमोर मतं मागायला जायची. बांधवांना समजून घ्या. राजकारण करा. सिद्धरामय्यानं राजकारण केलं म्हणून सिद्धरामय्या तिथं सत्ताधीश झाले. अहिल्यादेवी होळकरांनी राजकारण केलं म्हणून त्या राज्यकर्त्या बनू शकल्या, सामान्य माणसाला न्याय देऊ शकल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिनिस्टर बनले, मंत्री बनले, राजकारणात जाऊन संविधान या देशाला दिलं.
राज्यकर्ता बना हे सांगितलं ना. ठीक आहे ना, आपलं आंदोलन असू शकतं, मागणी असू शकते, आरक्षणाचा लढा असू शकतो, पण निवडणुकीच्या दिवशी, अर्ज भरायच्या दिवशी, अतिशय महत्वाच्या दिवशी तुम्हाला कोणतरी बाहेर काढतंय, उचकावतंय, चलो मुंबई म्हणतंय. आजचा दिवस काय एवढं तरी समजून घ्या बांधवांनो. खूप लोकांची खाली अहमदपूर अंधेरी जिल्हा परिषद भाजप नेत्यांनी स्वतःच्या कुटुंबीय तिथं बंडखोरी करायची, तिथं मूळ ओबीसीचा उमेदवार उभा करायचा, तिथं प्रचाराला हा लक्ष्मण हाके येणार. सुमित अंकुश पालवे सरकारच्या दडपशाही निषेध तर झालाच पाहिजे. सरकार कोणाच्या बापाचं सरकार आहे, आपलं कोणच नाहीये. आपण लढलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही नेहमी उभी आहोत, राहणार आणि पुढेही राहणार. पण टायमिंग मात्र परफेक्ट निघालं पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. हे तर कोण हे बघा, हे शिव्या देतोय बघा, वैभव भोजने नावाचं आहे. हे बघा कशाला समाजात फूट पडतो. कोणी समाजात फूट पडली तुला कळायला पाहिजे भडव्या. आणि इथं कमेंटमध्ये शिव्या देतोस, मला बोलायला लावू नको. माता भगिनी सुद्धा या ग्रुपवरती पाहतात मला, मी खूप संयमानं बोलतोय. सुमित अंकुश 12 जिल्हे सोडून बाकीच्या जिल्ह्यातील अनेक धनगर आंदोलनात सहभागी आहेत, मग त्याच्यावर दडपशाही का? कोण दडपशाही करतंय? काहीतरी उगं बोलायचं. जय मल्हार हाके साहेब, गुट्टे केशव धन्यवाद. सचिन केंद्रे साहेब अहमदपूर अंधेरी लक्षात आलं. योगेश डोळझाके, ए वैभव भोजने, ए डुप्लिकेट, अरे व्यवस्थित बोल रे. इथं माता भगिनी पण पाहतात ना, मला माझ्या शब्दाच्या पुढे जायला लावू नको. कशाला कमेंट करतो रे? स्वतःला काय संग्राम खांडके स्वतःला काय समजतो? अरे मी काय समजायचं ते समजतोय, आणि माझा क्लास, माझा ओबीसी बांधव, माझा धनगर बांधव मला समजतो गेल्या 20 वर्षापासून. तू नको प्रश्न विचारू. अजून बरीच लोक आहेत. रोहित बोरकर, माढा तालुका, ओंडली हाके साहेब धन्यवाद. बऱ्याच लोकांचे खाली कमेंट येत आहेत. बांधवांनो, मी खूप कळकळीनं, खूप नम्रपणे आणि खूप वास्तव बोलणारा कार्यकर्ता आहे. मला काही बोलता येतं ना, मला कुठेही दिशाभूल करता येऊ शकते, संभ्रम निर्माण करता येऊ शकतो, पण नाही, मला खरं बोलायचंय, मला वास्तव बोलायचंय. बांधवांना योग्य ट्रॅकवरती. हनुमान पिसा हाके सर तारीख डिक्लेअर केली होती. अरे पण निवडणूक आयोग आपला नाही ना, निवडणूक आयोग स्वायत्त आहे. कोण आहे बघा, हा पिसाळ. हाके सर तारीख डिक्लेअर केली होती मुंबईची, मग आचारसंहिता लागली. अरे मग आचारसंहिता सगळ्यांना समान असते. आचारसंहिता डिक्लेअर करणारा निवडणूक आयोग हा स्वायत्त असतो, त्याची तारीख मागोपुढं होत नसते. आपल्याला मागोपुढं व्हावं लागतं. लोकशाहीमध्ये काही स्वायत्त व्यवस्था आहेत. निवडणूक आयोग, निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोग सुप्रीम असतो. त्याच्या निर्णयाला कोर्टाशिवाय कुणीही चॅलेंज करू शकत नाही. कोर्टाशिवाय त्यांना कुणीही त्यांना कुणीही सांगू शकत नाही. हे वास्तव आहे लोकशाहीचं. निवडणूक कालावधीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी सुपर पॉवर असतो. न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, वेगवेगळे आयोग हे सुप्रीम आहेत. त्यांचे वेगळे अधिकार आहेत. आचारसंहिता डिक्लेअर झाल्यावर आपल्याला थांबावं लागतं. मतदानाच्या दिवशीच मतदान करावं लागतं. अर्ज भरायच्या दिवशीच अर्ज भरावा लागतो. अर्ज छाननीच्या किंवा अर्ज माघार घ्यायच्या दिवशीच माघार घ्यावी लागते. हे वास्तव आहे, हे समजून घ्या राजे हो. निवडणुकीची आचारसंहिता डिक्लेअर झाल्यावर आचारसंहिता पाळली पाहिजे ना. आचारसंहिता नाही पाळली, अर्ज नाही भरला तर पुन्हा अर्ज भरता येतो का? पुन्हा निवडणूक घेता येते का? कधी निवडणूक प्रक्रिया आपल्याला समजणार? बरीच लोक लाईव्ह आहेत. सरकार दडपशाही करतंय, निश्चित करतंय. शिवहार काळे सर, काही कुत्रे भुंकतात, चला पण परेशान केलंय की तुम्ही मुंबईला कधी येणार? अरे मी बारामतीत फिरतोय, मी इंदापूरमध्ये फिरतोय, मी सांगोल्यात फिरतोय, मी वेगवेगळ्या फलटणमध्ये जातोय, पुरंदरमध्ये जातोय, वेगवेगळ्या लोकांचं मॉरल वाढवतोय की ओबीसीच्या जागेवर आपल्याला लढलं पाहिजे, आपण निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. एका कार्यकर्त्याचं मनोधैर्य वाढवतोय. आम्ही एकत्रित येऊन सगळ्या लोकांना सांगतोय, मिटिंगा घेतोय, रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत लोकांना सांगतोय. आणि मनस्थिती खराब करायची आणि फूट पाडायची आणि लक्ष्मण हाकेबद्दल संभ्रम निर्माण करायचा. कालपासून बघतोय गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके यांच्याबद्दल हे बोलत का नाहीत? हे काय करत का नाहीत? अरे आम्ही बोलतोय का नाही बोलतोय समाजाला चांगलं माहिती आहे ना. कशाला शंका उपस्थित करतात? आणि कोण शंका उपस्थित करतात? तर विजया पंडितचे कार्यकर्ते आणि पक्या सोळंकेचे कार्यकर्ते, ते अबूज फिबूज गुलामी आणि चमचेगिरी करणारे कार्यकर्ते. त्यांना फोन करायला लावतात आम्हाला, आणि तेच कार्यकर्ते पुन्हा आम्हाला फोन करून सांगतात नाही आम्हाला त्यांनी फोन करायला लावला होता, आणि ते पण दारू पिऊन. अरे वागाव हाके सर, तुम्ही मुंबईला जाणार का नाही?
अरे आम्ही काय करायचं आम्हाला चांगलं माहिती आहे ना. तुम्ही सांगणार का? राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आम्हाला सांगणार का मुंबईला चला म्हणून, आणि तुम्ही इकडे अर्ज भरणार? वा रे. बरीच लोक लाईव्ह आहेत. काही लोकांच्या प्रतिक्रियांना मी प्रतिसाद देतोय. शिव्या देणारे देतच असतात, ते दुसरं काय करू शकतात. संग्राम खांडके साहेब, ईव्हीएम बंद करायला पाहिजे, निश्चित बंद करायला पाहिजे. सचिन केंद्रे आहेत, धनराज भाऊ गुट्टे, अहमदपूर अंधोरी जिल्हा परिषद. बाबासाहेब वैद्य आहेत, 17 सप्टेंबरचं कारण देऊ शकाल का, आपण का नाही आला? अरे लक्ष्मण हाके 100 पैकी 99 आंदोलनाला आला आहे. ज्या दिवशी जालन्याचं आंदोलन होतं, रात्री मी बीडपर्यंत आलेलो होतो. पवनकरवरचा हात पाय मोडल्यानंतर, फ्रॅक्चर केल्यानंतर जखमी अवस्थेतल्या कार्यकर्त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याचे ऑपरेशन करणं योग्य नव्हतं का? मी जर त्याला वाऱ्यावर तसा रस्त्यावर सोडून जालन्याला आलो असतो तर तो पवनकरवर टिकला असता का? अरे कधीतरी समजून घेत जावा ना कारण मीमांसा. मी तिथं आलो नाही म्हणजे माझा धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनाला विरोध आहे असं कुणी सांगितलं? कशाला जावई शोध लावता रे तुम्ही काहीतरी? पवनकरवरला त्याच रात्री जालन्याला निघत असताना जो हल्ला झाला, हातपाय फ्रॅक्चर झाले, डोक्यामध्ये टाके पडले, त्याला हॉस्पिटलला नेऊन त्याच्यावर शस्त्रक्रिया करणं, ऑपरेशन त्याचं करणं, ह्याला प्रायोरिटी जर लक्ष्मण हाकेने दिला असेल तर तुम्ही माझ्यावर शंका उपस्थित करता काय रे भडव्यानो? लाज वाटली पाहिजे तुम्हाला असे प्रश्न उपस्थित करत असताना. तो पवनकरवर जीवाच्या आकांतानं तिथं जखमी अवस्थेत पडलेला होता. त्याला हॉस्पिटलला जाऊन त्याच्यावरती शस्त्रक्रिया वेळेत करून घेणं हे लक्ष्मण हाकेचं कर्तव्य होतं. त्यामुळे जालन्याला का आला नाही? जालन्याला का आला नाही? लक्ष्मण हाके 100 पैकी 99 आंदोलनात सहभागी लक्ष्मण हाके. त्यामुळे तुम्ही असले भुरटे प्रश्न विचारत जाऊ नका, परत धाडस करू नका असलं. बऱ्याच लोकांचे प्रश्न येत आहेत. बांधवांनो, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की संभ्रम निर्माण करू नका समाजामध्ये. ओबीसी बांधवांमध्ये चुकीचा मेसेज जाईल असं वागू नका. 12 जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्याच्या निवडणुकांना कार्यकर्ते अर्ज भरतायत. त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी तुम्हाला डायरेक्ट जरी नाही जाता आलं तरी इनडायरेक्ट तरी अशा कुणाच्या तरी षडयंत्रांना बळी पडू नका. निवडणुकीला सामोरं जाऊ. अरे महाराष्ट्रातनं राज्यव्यापी आंदोलन उभं करू. लोकशाहीमध्ये मुभा आहे ना, लोकशाहीने तुम्हाला अधिकार दिलाय ना, पण त्याचा टायमिंग पण परफेक्ट असलं पाहिजे. आज 3 वाजेपर्यंतचा दिवस हा पत्र. आज निवडणुकीला सामोरं जायचं आहे. आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. कार्यकर्त्यांचं मनोधैर्य टिकवायचं आहे. त्याला योग्य जरी बी फॉर्म कुणी पक्षानं नाही दिला तर तू अर्ज माघार घेऊ नकोस, तू लढ. हे कार्यकर्त्यांना आज समजावून सांगायचंय. आचारसंहिता कुणालाही माफ नसते, कायदा कानून कुणालाही माफ नसतो. कायद्याचा सत्कार सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे. कायदा मोडून पुढे जात असाल तर ते समाजाचंही नुकसान असेल आणि तुमचंही नुकसान असेल. हे लक्षात ठेवा. ही लोकशाही प्रक्रिया समजून घ्या. निवडणुकीला सामोरं जावा. जो कार्यकर्ता लढतोय त्याला माहिती आहे पुढे अकराळ विक्राळ सत्ता असलेले उमेदवार आहेत, पैसेवाले उमेदवार आहेत, प्रचंड मोठी यंत्रणा असलेले उमेदवार आहेत. पण त्याच्या विरोधामध्ये जो कार्यकर्ता या महाराष्ट्रामधला, ओबीसी मधला, भटक्यामधला, छोट्या छोट्या समाजातला माणूस धाडस करून निवडणुकीला उभा राहतोय, त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहायची भूमिका तुमची आमची असली पाहिजे. चळवळ आपल्याला 5 वर्ष चळवळीला आपल्याला 365 दिवस आहेत वर्षातले. कधीही आपण 1 तारीख काढू शकतो आणि आंदोलन उभं करू शकतो. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आजचा दिवस 3 वाजेपर्यंत आपल्याला अर्ज भरायचे आहेत. अनेक लोक खाली पैलवान रोहित राऊत आहेत, अंकुश टकले आहेत, रवी मुंडे साहेब आहेत, संतोष लोखंडे आहेत, रमेश श्रीरामे आहेत, ज्ञानेश्वर मुंडे आहेत, श्रीकृष्ण शेळके आहेत, बरेच लोक आहेत. सतीश चव्हाण आहेत. साहेब बंजारा समाजाच्या तांड्यावर. अरे मी नेहमी कुणी सांगितलं तुम्हाला बंजारा समाजाच्या तांड्यावर जात नाही म्हणून? पीटी चव्हाण सरांना विचारा, हरिभाऊ राठोडांना विचारा, आमच्या गोर बंजारा समाजाचे आंदोलक चव्हाण साहेबांना विचारा, साधना राठोडांना विचारा. सांगितलं कुणी तुम्हाला? आमचे आमदार चव्हाण साहेब आहेत त्यांना विचारा. महात्मा फुले आरोग्य सुविधेचे जे महाराष्ट्राचे सचिव आहेत मुख्यमंत्र्यांच्या आरोग्य विभागाचे, त्या साहेबांना विचारा. असं अविनाश चव्हाणांना विचारा. असा काही गैरसमज करून कोणी घेण्याचे काही कारण नाही. सहदेव गर्जे साहेब धन्यवाद. प्रशांत नागरगोजे धन्यवाद.
बरीच लोक खाली कमेंट करतायत. कमेंट खूप प्रचंड असल्यामुळं त्या स्क्रोल होत आहेत. रामदास करंजकर, अरे मी एवढं सांगतोय. सागर माने पाहतायत, धन्यवाद. गजानन जामकर कमेंट करतायत, धन्यवाद. रमेश श्रीरामे कमेंट करतायत, धन्यवाद. प्रदीप गित्ते कमेंट करतायत, धन्यवाद. काय आहे, इथल्या राज्यकर्त्यांचा एक डाव आहे. माननीय भुजबळ साहेब आजारी आहेत. ते खूप मोठ्या ताकदीनं प्रचारसभा घेऊ शकत नाहीत. त्यांची एक खूप मोठी उणीव आताच्या निवडणुकांना सामोरं जात असताना ओबीसी बांधवांना जाणवती आहे. धनंजय मुंडे साहेब प्रचंड ताकदीनं पुढे येऊन काम करताना दिसून येत नाहीत. त्यांची उणीव, त्यांच्या नेतृत्वाची उणीव जाणवती आहे. पडळकर साहेब एकटे लढतायत, कार्यकर्त्यांना सपोर्ट करतायत, तिकीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतायत. ओबीसी बांधवांच्या बाजूनं कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे त्यांच्या लेवलला ते काम करतायत, त्यांच्या पक्षामध्ये आग्रह धरतायत. ह्या लोकांचं काम सुरूच आहे. त्यामुळं पडळकर का बोलत नाहीत, हाके का बोलत नाहीत, काहीतरी उगाच संभ्रम आणि गैरसमज कुठल्या तरी राष्ट्रवादीच्या गर्दुल्ल्या आणि भुरट्या कार्यकर्त्यांनी करू नये, अशी माझी विनंती माझ्या समाज बांधवांना आहे. आपलं आंदोलन तर आपलं पुढं न्यायचंच आहे, करायचंच आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण आजची 3 वाजेपर्यंतची वेळ सगळ्यांनी लक्षात ठेवावी. अर्ज भरावेत. वेगवेगळ्या समाज बांधवांचे, आपल्या समाजातला कार्यकर्ता आपल्याकडे नसेल, ओबीसी बांधवातला छोट्यातला छोटा कार्यकर्ता असेल, एखाद्या समाजातला गरीबातला गरीब कार्यकर्ता असेल, निवडणुकीला उभा राहत असेल, माझ्या SC ST बांधव निवडणुकीला फॉर्म भरत असतील, तर त्याच्या पाठीशी आपल्याला ठामपणे उभं राहावं लागेल. निवडणुकीची प्रक्रिया समजून घ्यावं लागेल. लोकशाहीची प्रक्रिया समजावून घ्यावं लागेल. समाजातली युती केल्याशिवाय आपल्याला निवडणुकीला सामोरं जाता येत नाही, याच्याबद्दल बोलावं लागेल. वेगवेगळ्या छोट्या घटकांच्या, शोषितांच्या, वंचितांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करावा लागेल. हे मानणारा हा कार्यकर्ता आहे. पोट तिडकीनं बोलतोय, प्रामाणिकपणानं तुमच्यासमोर ही भूमिका मांडतोय. मला कोणीही सांगू शकत नाही. माझा रिमोट कंट्रोल कोणी नाही. माझा रिमोट कंट्रोल माझी ओबीसी जनता आहे. मी मग सत्ताधाऱ्याच्या विरोधातही बोलतो, विरोधकाच्या विरोधात तर बोलतो. जो ओबीसी बांधवांच्या हिताच्या आड किंवा ओबीसी मध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतोय, ओबीसी मध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करतोय, त्या माणसाच्या विरोधात बोलणारा हा लक्ष्मण हाके. ज्या दिवशी 2 सप्टेंबरचा GR महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काढला, तो ओबीसीच्या मुळावर आला. ओबीसीचं आरक्षण संपलंय म्हणून मी महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना समजावून सांगत होतो. त्यावेळी माझ्यावरती टीका करणारी माणसं होती की हा मुख्यमंत्र्याचा माणूस आहे. त्याच दिवशी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा 2 सप्टेंबरचा GR फाडून, महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या फुलेवाड्यावरती जाऊन तो फाडून महाराष्ट्र शासनाचा निषेध करणारा हा लक्ष्मण हाके आहे. त्यामुळं तुम्ही आम्हाला शहाणपण, अरे जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे, चळवळीतला कार्यकर्ता आहे, त्याची सूचना, हाके सर आपल्याला कसं करावं लागेल, आपण काय केलं पाहिजे, आपण कसं करूया, स्वागत आहे ना. आम्हाला माहिती आहे ना चळवळीमधले कोण कार्यकर्ते आहेत आणि कोण काय करतोय. कोणतरी गर्दुल्ल्याने आम्हाला फोन करायचे आणि शिव्या द्यायच्या फोनवरून, कॉल रेकॉर्डिंग करायचं आणि व्हायरल करायचं, असले उद्योग करू नका. समाजामध्ये चळवळीमध्ये फूट पाडायचा प्रयत्न करू नका. आम्ही नेहमी म्हणतो की सिद्धरामय्या कर्नाटकचा मुख्यमंत्री कसा झाला. अरे 18 पगड जातीच्या, दीनदलिताच्या, भटक्यांच्या, अल्पसंख्याकांच्या मनात विश्वास निर्माण करून कर्नाटकचा 2-3 वेळा, एकदा उपमुख्यमंत्रीपद आणि 2 वेळा मुख्यमंत्री पद त्या सिद्धरामय्यांनी पटकावलं. सगळ्या माणसांची तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. धन्यवाद बांधवांनो. सकाळी मी माझं परखड मनोगत, कालपासून जे काय भुरटे पक्या साळुंक्याचे, आणि परत मी 4 वेळा बोललोय, पक्या साळुंक्याचे, विजय पंडितचे, अरे तुमच्या राष्ट्रवादीची माती कशी झाली पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये, याचं कधीतरी अनालिसिस करा. आता ओबीसी मध्ये फूट पाडून तुम्हाला काही नाही मिळणार. ध्यानात ठेवा. मी गावागावात फिरणार आहे. गावागावात तुम्ही काय कसं वागलाय. आमच्या गाडीत दगड टाकता, चपला हाणता आम्हाला, आणि आमच्याच बांधवांना हाताशी धरून आमच्यात फूट पाडता. काय हे असं होणार नाही. धनगर समाजाच्या तरुणांना थोडंफार राजकारण कळायला लागलंय. तुम्ही आमच्यात फूट पाडायच्या अजिबात भानगडीत पडू नका. बऱ्याच लोकांचे संजय शिंगाडे सर पाहतायत, कारभारी सांगळे पाहतायत. आचारसंहिता, निश्चित आचारसंहिता, निवडणूक, न्यायव्यवस्था ही कुणालाही चुकलेली नाही. आपण या देशाचे नागरिक आहोत. आपल्याला कायदा काढून पाळावाचा लागतो. कायदा हातात घ्यायची वेळ आल्यावर त्यावेळी घेऊ ना. पण आता निवडणुकीची आचारसंहिता असताना अर्ज भरायचा. आज 3 वाजेनंतर पुन्हा अर्ज नाही भरता येणार आपल्याला. मी मुंबईला जातो, माघारी येतो, मग अर्ज भरतो म्हटलं तर भरता येईल का. या गोष्टींचा विचार आम्ही सगळ्या लोकांनी केला पाहिजे. खूप लोकांच्या खाली प्रतिक्रिया येत आहेत, स्क्रोल होत आहेत, मला वाचता पण येत नाहीत. खूप शेकडो खाली प्रतिक्रिया पडत आहेत.
बऱ्याच लोकांचा संतोष आप्पा, हे बघा संतोष आप्पा म्हणून आहेत. जय भगवान, जय शिवराय, जय मल्हार, जय भीम. संग्राम खांडके आहेत. 23 जागी खातं उघडता आलं नाही, हे वास्तव आहे. त्या प्रकाश सोळंकीला आणि विजय पंडितला सांगा की राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवड पुण्यामधनं हद्दपार तर झालीच ती, पण 23 ठिकाणी तुतारीचं भोपळा फोडता आला नाही तुतारीला. त्या बजरंग सोडवणीला कधीतरी सांगा, अरे राजाभाऊ तुम्ही आमदार खासदार आतापर्यंत झाला ना, ते आमच्या तांड्यावरनं, वाड्यावरनं, वस्त्यावरनं, आमच्या गोरगरीब कष्टकरी जनतेच्या जीवावर झालाय. तुमच्या आमदारकीचे खासदारकीचे मार्ग आहेत ना, आमच्या धनगरांच्या वाड्यामधनं, आमच्या ओबीसींच्या वाड्यामधनं, आमच्या बंजारा, बंजारी, लिंगायत, तेली, कुंभार, साळी, माळी, कोळी, सुतार, लोहार, बेरड, बेडर, रामोशी, मुस्लिम, अल्पसंख्याक, दलित, या आम्हीही मतदान करतो. तुम्हालाच लई समजतं ना, आम्हाला काही समजत नाही. या भानगडीत तुम्ही पडू नका, आम्हालाही सगळं कळतं. आजपर्यंत आमच्या बापजादेनी तुम्हाला मतं दिली, तुमचं नेतृत्व. अरे आम्ही शारीरिक गुलामीतनं बाहेर पडलोय बाबासाहेबांच्या कृपेनं, अजून आम्ही मानसिक गुलामीतनं बाहेर पडलो नाही. ते आमच्या समोर चॅलेंज आहे. अरे तुम्ही एवढं बहुसंख्येनं आहात, 50 ते 60% ओबीसी, पुन्हा 10 ते 20% SC ST, अरे 80% आम्ही बहुजन वर्ग आहोत. काय रे तुम्ही पंचायत राजमध्ये आमचं नेतृत्व कोणतरी कुठंतरी अर्ज भरतायत, आणि आज तुम्ही आमच्यामध्ये फूट पाडून आज आमच्या बांधवांना म्हणताय की चला मुंबईला. हे कुठलं षडयंत्र आहे? ज्या माणसाने आमच्या गाडीवरती दगड चपल्या हाणल्या, आम्हाला गेवराईमध्ये येण्यापासून रोखलं, त्या माणसानं तुम्ही स्टेजवर घेऊन फिरणार आणि परत म्हणणार तुम्ही मुंबईला काय येत नाही. अरे 100पैकी 99 आंदोलनामध्ये सहभागी होणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. गोपीचंद पडळकर असतील किंवा लक्ष्मण हाके असतील. तुम्ही का बोलत नाही, तुम्ही का आंदोलनाला पाठिंबा देत नाही, तुम्ही का मुंबईला येत नाही? अरे आम्हाला कळतं ना कधी कसं वागायचं, कधी कुठं काय करायचं, कुठल्या दिवशी कसं वागलं पाहिजे. तुम्ही सांगायचे आणि तुम्ही आम्हाला शिव्या देण्याच्या भानगडीत पडू नका. माझ्या समाज बांधवांना कळलं पाहिजे म्हणून वास्तव आणि परखड वाटेल ती किंमत मोजून माझ्या समाजाच्या बाबतीमध्ये खोटं बोलणार नाही, भामटं बोलणार नाही, कुठल्याही पद्धतीनं त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणार नाही. ही भूमिका आहे आमची. खूप लोकांच्या खाली प्रतिक्रिया येत आहेत. प्रमोद शिंदे सर आहेत. अरे प्रमोद शिंदे राजकारणी, समाजकारणी, तू नको सांगायला. तुझी प्रतिक्रिया एवढी तुला देण्या एवढी पण तुझा प्रश्न नाही. धम्म प्रकाश त्रिभुवन, जय भीम, जय भीम. सुरेश अनारसे आहेत. योग्य बोलत आहात, धन्यवाद साहेब. ज्यावेळी माणूस जीवाच्या, आम्ही श्वास म्हणून चळवळ जगतोय. आम्ही दिवसभरातला सकाळी 7 ला दिवस चालू होतो ते रात्री 1-2 वाजेपर्यंत. कुठलंही माझं सोशल मीडियाचं अकाउंट वगैरे तुम्ही चेक करा, एकही दिवस मी एका जिल्ह्यामध्ये थांबत नाही. एवढं रात्रंदिवस आम्ही अंग मेहनत, एवढं रात्रंदिवस आम्ही झोप सुद्धा घेत नाही पुरेशी 2-3 तास. स्वर्गीय गोपीनाथराव मुंड्यांनंतर या महाराष्ट्रामध्ये ओबीसींचा आवाज, त्यांची जी पोकळी एवढी मोठी आहे. माननीय भुजबळ साहेब आज प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये दौरे करू शकत नाहीत. यांच्या वेदना आमच्या मनामध्ये आहेत. कारण ह्या ओबीसी बांधवांना जोपर्यंत आम्ही एकत्र करू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही राजसत्तेमध्ये तुमची ताकद दाखवू शकत नाही, तोपर्यंत तुम्हाला अशी भीकच मागावी लागणार. मी वारंवार सांगतोय तुम्हाला, बाबासाहेबांनी सांगितलं तुम्हाला राज्यकर्ते जमात व्हा. बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपल्या चळवळीला, मुवमेंटला, सामान्य माणसातला, अरे तुमच्यातल्या माणसाला नेतृत्व द्या. अरे या कारखानदारांना, वतनदारांना, जहागीरदारांना काय पडलंय रे तुमच्या आरक्षणाबद्दल, तुमच्या प्रश्नांबद्दल, तुमच्या स्कॉलरशिप बद्दल, तुमच्या शिक्षणाबद्दल, तुमच्या वेगवेगळ्या योजनांबद्दल काय पडलंय? एवढी सर्वसमावेशक भूमिका या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण म्हणून आम्ही घेतोय. आम्हाला हे गरदुल्ले आम्हाला ट्रोल करतायत, आपल्या समाजामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतायत, ओबीसी मधल्या जातीमध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतायत. एवढं सुद्धा तुम्ही ह्याला बळी पडताय. तुम्ही ह्याचा विचार करा राजेहो. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणून बांधवांनो, खूप आजचा दिवस 3 वाजेपर्यंत एकाने एका कार्यकर्त्यांनी अर्ज भरायचा. आपल्या बांधवांना, तुम्ही जर बॅलेटमध्ये मतं द्यायला पर्यायच नाही दिला तर परत ह्या हरामखोर कारखानदारांना तुम्हाला मतदान करावं लागणार आहे. पुण्यामध्ये 41 जागापैकी 32 जागावर ओबीसीच्या 32 जागा गेल्या 41 पैकी. पिंपरी चिंचवडमध्ये तशीच परिस्थिती, जालन्यामध्ये, परभणीमध्ये तशीच परिस्थिती. मी आतडं तुटोस तर सांगतोय, तुमचं जे आरक्षण आहे ते गेलंय.
तुम्ही निवडणुकीला सामोरं जा, प्रॉपर पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जा, निवडणुकीची प्रक्रिया समजून घ्या. आजचा 3 वाजेपर्यंतचा काळ खूप महत्वाचा आहे. 12 जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे, जिथं तुम्हाला पक्षानं तिकीट दिलं नाही तिथं बंडखोरी करा. झेंडे दांडे गुलामी चटया उचलायच्या बंद करा. तुम्ही लढा, संघर्ष करा. बारामतीमध्ये अजितदादाच्या बारामतीमध्ये जिथं हजारो कोटींची उलाढाल झाली त्या निवडणुकीमध्ये, तिथं आम्ही एका दलित समाजातल्या कार्यकर्त्याला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला ओपनच्या जागेवर आम्ही उभं केलं. त्या कार्यकर्त्यानं 2 नंबरची मतं घेतली. 3 नंबरला आणि 4 नंबरला राष्ट्रवादीचा तुतारी तर 5 नंबरला गेली. तुतारीच्या एकाही माणसानं प्रचार केला नाही. अजितदादा आणि शरद पवार एक आहेत. भारतीय जनता पार्टीनं सुद्धा आम्हाला ओबीसीच्या जीवावर तुम्ही राजसत्तेमध्ये गेला, पण आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही डावललंय. ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे, तुमचं आरक्षण हे संपलेलं आहे. आता एकमेकाच्या हातात हात घालून एकी करून भांडायची गरज आहे. अशी फूट पाडून एकमेकामध्ये संभ्रम करून जो सर्वसमावेशक भूमिका घेऊन सगळ्या लोकांच्या हिताची भूमिका घेऊन एखादा कार्यकर्ता महाराष्ट्रामधल्या वाड्या वस्त्यावरती गावागावात जिल्ह्यामध्ये जर जात असेल तर त्याच्या भूमिकेवरती शंका उपस्थित करण्याचं महापाप करू नका. तुम्ही षडयंत्रांना बळी पडू नका. विशेष करून प्रकाश सोळंकीचा कार्यकर्ता कल्याण अबूज लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करायचा नाही. तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करा. तुम्हाला शुभेच्छा आहेत ना. आम्ही काय कधी तुमचं नाव घेऊन तुम्हाला आम्ही कधी काही टीका केली का? अजिबात केलेली नाही. पण समाजामध्ये लक्ष्मण हाकेला बोलायला लावा, लक्ष्मण हाकेला फोन करा, शिव्या द्या, असं केल्यानं होतं का? अरे आम्ही छोट्यातल्या छोट्या घटकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचा प्रयत्न करतोय. बलुत्याच्या आलुत्याच्या दीनदलिताच्या पोराने ज्यांनी कोणी अर्ज भरतोय त्याला आम्ही म्हणतोय, अरे तुला लढलं पाहिजे, आम्ही आहे तुझ्या पाठीशी. हा आवाज बनायचा प्रयत्न करतोय. आम्ही काय आतंकवादी काम करतोय का? आम्हाला फोन करायला लावून आम्हाला शिव्या देताय तुम्ही, ते बी पक्या साळुंकेच्या सांगण्यावरनं. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे ओबीसी बांधवांनो, निवडणुकीला सामोरं जात असताना प्रत्येकाच्या दारात आपल्याला मतदान मागायला जायचं आहे. आपला 80% क्राऊड आहे, एवढं लक्षात ठेवा. राज्यकर्ती लोक तुमचं नेतृत्व कधीही स्वीकारत नाहीत. तुमच्या जागावरती आता त्यांचा डल्ला मारायचा प्रयत्न आहे. आणि तुम्ही काय करताय तर एकमेकांच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित करताय. हे कृपया महापाप करू नका. रात्रंदिवस आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. धन्यवाद. खूप लोकांच्या प्रतिक्रिया पडतायत, त्या वाचायला सुद्धा येत नाहीत, स्क्रोल होत आहेत. तेव्हा धन्यवाद बंधूंनो. परत आपण संवाद साधू.